हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर मी आज आलो पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आज मी आलो आहे तुमच्यासोबत एक वर्जिना वॉटर पार्कचा व्हिडिओ घेऊन. तर हे पार्क आहे युनीपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर. सिरीज लॉन्च करतो आहे गाईज माझ्या चॅनलवर, थिंग्स टू डू इन एगम. सो या सिरीजमधला पहिला एपिसोड हा आहे आणि त्यामध्ये आज आपण दाखवणार आहे वर्जिना वॉटर पार्क. लेट्स गो इनसाइड, बघूया काय काय आहे पार्कमध्ये आणि केवढं मोठं पार्क आहे, काय काय तुम्हाला ॲक्टिव्हिटीज आहेत पार्कच्या आतमध्ये. तर लेट्स गो, फॉलो करा मला. तर सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही हे बघा, ह्या साईडला एक रोड आहे. ह्या रोडनी जर तुम्ही आला तर तुम्हाला एक बॅक गेट भेटतो. या छोट्या गेटने तुम्हाला आतमध्ये यायचं आहे आणि हा गेट 24/7 चालू असतो. तुम्ही कधी या पार्कला येऊ शकता, व्हिजिट करू शकता. सरळ ह्या रोडनी स्ट्रेट पुढे गेल्यावर तुम्हाला कार पार्किंग आहे. जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही तिथं कारने येऊ शकता आणि तिथे एक कॅफेसुद्धा आहे. तर गाईज, तुम्ही बघत असाल की माझ्या बॅकग्राऊंडला किती लोक आहेत आणि आज संडे आहे. तर भरपूर लोक इथं डॉग्स वगैरे घेऊन येतात, वॉकिंगला येतात, रनिंगला येतात आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज इथं होतात. तर या आपण बघूया पुढं काय काय आपल्याला, काय पुढं गर्दी भेटते का, म्हणजे पुढं काय रश आहे का काय, आपण बघूया पुढं. लेट्स गो गाईज, लेट्स गो. आणि बघू शकता तुम्ही माझ्या लेफ्टला राईटला पूर्ण झाडच आहेत आणि हे प्रत्येक झाड हे भरपूर वर्षांपासून इथं आहे आणि हे प्रिझर्व केलेलं असं पार्क आहे. तर या पार्कला एक हिस्ट्री पण आहे, ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. गाईज, तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघत असाल किती डेन्स जंगल आहे. आणि आता थोडं मी टाईम प्लीज घेतली आहे आणि थोडं म्हणलं पॉज घेऊन मग पुढे जाऊया. भरपूर चालत आलो, एक 20-25 मिनटाचा वॉक करून आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आता ह्या पॅचवर येऊन बसलो आहे. आता परत पुढे तुम्हाला सांगतो एक अर्धा तासाचा वॉक आहे आणि तेव्हा कुठं आपण जाऊन हाफ पार्कमध्ये पोहोचाल. तुम्हाला मी हाफ पार्कच दाखवणार आहे आज. एवढं हाफच आज कवर करू शकतो, कारण की पूर्ण पार्क कवर करणं हे खूप इम्पॉसिबल गोष्ट आहे. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मी पूर्ण पार्क दाखवाल, बट आज तुम्हाला मी हाफच दाखवणार आहे. तर आता आपण आतल्या साईडने चालूया, तुम्हाला दाखवतो आजमध्ये कशा प्रकारची झाडं आहेत. तुम्ही जर ह्या साईडला बघितलं, ह्या साईडला बघितलं आणि खूप जुनी झाडं आहेत. पार्कमध्ये कधी व्हिजिट करत असाल तर तुम्हाला असे छोटे छोटे खूप ब्रिज बघायला भेटतील. तर असं काही जे वाहून लागलेलं पाणी पावसाचं ते पुढे जाऊन लेकला भेटतं. येस, आणि ह्या साईडला पण एक रोड आहे, तो आय गेस जात असेल पोलो ग्राउंडला. बघू शकता माझ्या बॅक साईडला एक पोल आहे. तर ह्या पोलची हिस्ट्री आहे, मी तुम्हाला आता जाऊन दाखवणार आहे. आणि बघू शकता किती सारी लोक ह्या साईडला प्रॉपर कॅम्पिंग चालू आहे आणि लोक काही सनबाथ घेतात आहेत, टॅन होतात आहेत थोडे, कारण की इथं ऊन जास्त येत नाही आणि ऊन आलं का सगळे बाहेर येतात. तर हे बघा, इथं छोटंसं पॉन्ड आहे. ह्या साईडला पण ह्या साईडला मोठी लाईक आहे, पण इथं छोटंसं पॉन्ड आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय ते. लेट्स गो. बघू शकता बॅक साईडला डक्सला ते फूड टाकतात आहेत आणि भरपूर क्राऊड आहे गाईज आज. भरपूर एवढा क्राऊड मी पहिल्यांदा कधीच नाही पाहिला आहे. आणि बघू शकता हा पॉन्ड किती मस्त आणि सुंदर, छोटासा पॉन्ड आहे बट सुंदर पॉन्ड आहे बघा. ब्रेड आणायची विसरलो मी, जो ब्रेड आणले असते आपण तो टाकले डक्सला, बट या नेक्स्ट टाईम.
माझ्या बॅक साईडला दिसतोय हा पोल गिफ्ट आहे एक प्रकारचं ब्रिटिश कोलंबियाकडून एलिझाबेथ 2ला. तर बघू शकता असं काही पोल आहे हा आणि ह्याची इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बट ह्या पोलनी ह्याचं लाईफ स्पॅन ओव्हर रीच केलेलं आहे. हा कधी पडू शकतो. बट यस हे एक म्हणजे म्हणू शकता तुम्ही हे एक प्रकारचं साईन आहे कॅनडा आणि युनायटेड किंगडमच्या फ्रेंडशिपबद्दल. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो की हा पोल कसा दिसतो. त्यांनी बरोबर असं पार्कच्या मध्ये हा पोल केलेला आहे सिच्युएटेड आणि बघू शकता की त्याच्यावरचा कलरसुद्धा गेलेला आहे बऱ्याच प्रकारे. म्हणजे असं तो पोल हा वुडनचा आहे सो त्याचं मार्किंग जे त्याचं नक्षीकाम आहे ते सुद्धा थोडंसं कमी झालेलं आहे. आणि ह्याची अजून एक बहीण आहे ह्या पोलची, ती कॅनडामध्ये आहे. एक इथे आणि एक कॅनडामध्ये. तर बघू शकता की अशा प्रकारचं काय हे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. गाईज बघू शकता असं काही दिसतो हा पोल पूर्ण फ्रंट साईडनी. मी तुम्हाला मागशी दाखवलं ती बॅक साईड होती. आणि हो हे एक प्रतीक आहे की कॅनडा गव्हर्मेंट अँड ब्रिटिश गव्हर्मेंटचं फ्रेंडशिपबद्दल. ते बघा ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन रीड करू शकता ही पूर्ण इन्फॉर्मेशन. आणि असं काही हा पोल आहे. मी आत्ता आलो आहे कॅफेपाशी. तुम्हाला बोललो होतं की इथं कॅफेसुद्धा आहे. बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला इथं कार पार्किंग आहे. जर तुम्ही कार घेऊन येत असाल तर तुम्ही इथं कार पार्क करू शकता आणि ते तुम्हाला बाकी सगळं पॅन्ट्री वगैरे केक कॉफी वगैरे सगळं इथं काय भेटतं. ती मोठं कॅफे आहे इथं. आपण जाऊन चेक करूया काय इथं खायला. लेट्स गो. आणि कॅफे तुम्ही बघू शकता तुम्ही सुंदर कॅफे. मी तुम्हाला आत्ता जे कॅफे दाखवलं गाईज त्या कॅफेमधून आपण घेतलेलं आहे डबल एग बॅप अँड वॉटर. त्यांनी आपल्याला कॉस्ट केले काय £7 अराउंड £7 या. आणि हे इंडियन रुपीजमध्ये ₹700 होतात. या कॉस्टली बट नाईस एरिया. बघू शकतो तुम्ही बॅकग्राऊंडला सुद्धा किती गर्दी आहे. आज या पार्कमध्ये एवढी गर्दी आहे, ही गर्दी पहिल्यांदा कधीच पाहिजे नाही आहे. आणि बॅक साईडला सुद्धा एक स्टोर आहे. त्या स्टोरमध्ये तुम्हाला कॅप वगैरे भेटतात, कॅप गॉगल्स अँड ऑल. तर गाईज तुम्हाला मी म्हटलं की आम्ही वॉटर अँड डबल चीज एक बॅप घेतलं होतं. तर बघू शकता हे डबल चीज एक बॅप असं काय दिसतं आहे. टेस्ट करून सांगतो कसं आहे. आणि वॉटर बघा कसं आलं आहे, वेगळंच पॅकेजिंग आहे काहीतरी. फर्स्ट टाईम बघतोय मी. आणि हां पाणी ते पाणी मस्त आहे गाईज. फायनली आलेलो आहे लेकपाशी. बघू शकता माझ्या बॅक साईडला लेक आहे. आज सगळं तर एवढं ब्युटिफुल आहे की आपण लेक कशी आहे म्हणजे लेक असणार आहे बट थोडं तुम्हाला क्लोज व्ह्यू देऊया. लेक तुम्ही भरपूर पाहिले असतील बट असं बॅकग्राऊंड तुम्ही पाहिलं नसेल. लेकच्या बॅक साईडला बघा किती मस्त आहे. मी बोललो तुम्हाला वॉटरफॉल दाखवूया आणि बघा इथं काय झालं आहे. वॉटरफॉलला पाणीच नाही आहे आज. हे बघा बॅड लक. आज पूर्ण वॉटरफॉल कोल्ड आहे. सो वॉटरफॉलचा व्ह्यू तुम्हाला कॅप्चर नाही करता येणार आज माझ्या ब्लॉग थ्रू. बट ठीक आहे नेक्स्ट टाईम. हे बघा त्या साईडला छोटी छोटी पोरं स्विमिंग करतात. ते इथं लिहिलं आहे स्विमिंग नॉट अलाउड तरी स्विमिंग चालू आहे. ह्या साईडला एक मस्तपैकी बंगला आहे बघा. हिडन बंगला हिडन. पार्कमध्ये एक अशी युनेस्को साईट आहे की ती फर्स्ट या सेकंड सेंचुरीमधली आहे. माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल ही फर्स्ट या सेकंड सेंचुरीमधली साईट आहे. आणि बघू शकता हे जे तुम्हाला दिसत आहेत पोल्स अँड बाकी आर्किटेक्चर हे रोमन सिटीमधलं आहे.
त्या काळातल्या ब्युटिफुल रोमन सिटीमधले आहे. इथल्या प्रिन्सला गिफ्ट दिलेले स्टोन्स इथे. सर्वात पहिले हे होते ब्रिटिश म्युझियममध्ये, त्यानंतर ह्यांनी 2009मध्ये हे स्टोन्स इथं येऊन लावलेत पार्कमध्ये, की म्हणजे त्यांनी असं एक साईट तयार केली आणि तिथं आणून ठेवलेले आहेत. तर आपण जाऊया पुढे आणि अजून काय इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते का बघूया. अशी काय शॉर्ट इन्फॉर्मेशन आपल्याला इथं आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं 2009मध्ये हे रिस्टोर केलेत. दाखवले की स्टार्टिंगपासनं की कसं इथं एंट्री करायची, काय काय पॉईंट आहेत पाहायला, तुम्ही गाडी कुठं पार्क करू शकता अँड ऑल. म्हणजे मी तुम्हाला हाफ व्हर्जन वॉटरचं टूर दिलेलं आहे. जे हाफ राहिलं आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टूर देईल त्याचा. तर जेव्हा मी नेक्स्ट टाईम इथं व्हिजिट करेल तेव्हा मी तुम्हाला पोलो ग्राउंड अँड ऑल दाखवाल. तिथं जो एक रस्ता आहे तो विंझरला सुद्धा कनेक्ट होतो. मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवाल गाईज ते. तर आत्ता मी भरपूर दमलेलो आहे चालून, त्यामुळे थोडं इथं बघू शकता त्यांनी असं वूड कट करून याचे बेंचेस तयार केले. त्या बेंचेसवर बसून तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन. तर यस गाईज, स्टे ट्यून फॉर चॅनल. आणि भरपूर व्हिडिओ येणार आहेत चॅनलवर. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा मित्रांनो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.